एका सामान्य नोकरदार व्यापारी किंवा मध्यमवर्गीय व्यक्तीचा जो स्कोर खराब होण्यामागची सर्वात कॉमन कारणं कोणती असतात? सर्वात बेसिक प्रॉब्लेम काय आहे की त्याने कोणाला तरी गॅरेंटर झाला, तो गॅरेंटर झालाय किंवा को अप्लिकेंट झालाय आणि त्यांनी हप्ता भरलेला नाही. सिबिल स्कोर हा स्कोर नेमका काय असतो? सिबिल स्कोरला खूप महत्त्व दिलं जातं. बँक या स्कोरमधून नेमकं काय समजून घेते आणि हा स्कोर कमी असला तर बँक का घाबरते? त्याच्या आधी तुम्ही जे काही लोन घेतलं त्याचे इन्स्टॉलमेंट व्यवस्थित भरले का नाही, त्याच्यावरती तुमचा क्रेडिट स्कोर जो असतो तो व्हॅरी करतो. गुड सिबिल स्कोर किती असतो आणि वेगवेगळ्या लोनसाठी त्याचं निकष बदलतात. लोनची अमाऊंट किती आहे, त्यांनी कसं भरलंय आणि किती महिन्यासाठी घेतलं होतं, इंटरेस्ट रेट काय आहे, याच्यावरती ते सगळं कॅल्क्युलेट केलं जातं. हा माझा जवळचा आहे, हा माझा मित्र आहे किंवा नात्यातला आहे, म्हणून स्वतःच्या नावावर लोन काढून लोकांना दिलं जातं आणि त्या लोनचे हप्ते बाउन्स होतात. नंतर जेव्हा मी सिबिल स्कोर चेक करतो किंवा लोन घ्यायला जातो, अडचणी येतात, तेव्हा त्याच्या लक्षात येतं अरे इथं खूप मोठी चूक झाली, आता काय करायचं. बिझनेस कॅटेगरीमध्ये पण सिबिल स्कोर असतो का? सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन अशा दोन प्रकारचे लोन असतात. बिझनेस लोनसाठी 10 पर्यंत स्कोर असतो. म्हणजे हा काय विषय? आपण जे गुगल पे, फोनपे वापरतो तिथंही एक सुविधा आहे सिबिल स्कोर चेक करण्याची. मग आता तिथं चेक जरी केला तरी सिबिल स्कोर कमी, त्याच्यावर परिणाम जाणवतो. ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सिबिल स्कोर चेक केला. पण आपल्याच नावावर कुठेतरी लोन काढले जातं, अशा केसेस मार्केटमध्ये आहेत. हे सगळं सिस्टममध्ये टाकल्यामुळं ते सगळे हे जे फ्रॉडचे प्रकार आहेत ते कमी झाले. साधारण हा हाय रिस्क जो इंटरेस्ट रेट आहे तो किती असतो? सिक्युअर्ड लोनमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट 9.5च्या पुढंच, तर तो 18पर्यंत पण जाऊ शकतो. क्रेडिट कार्ड घेतलं पाहिजे की नाही आणि जर घेतलं तर ते कसं वापरलं पाहिजे? सर, क्रेडिट कार्ड घेतलं पाहिजे की नाही, तर याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन, घ्यायलाही हवं आहे, नाही घ्यायला हवं. ज्याला फायनान्शियल नॉलेज नाही आहे त्यांनी क्रेडिट कार्ड वापरू नये. एखाद्याचा सिबिल स्कोर पूर्ण 600च्या आसपास आहे, फार खराब आहे, तर त्याला लोन मिळू शकतं का?